नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होते ते म्हणजे ॲडमिशनचा सेकंड राऊंड, आय टी याचा सेकंड राऊंड याची तुम्ही वाट बघत होते. तर याची डेट्स आलेली आहेत. तर बघा, आपण या PDF मध्ये बघणार आहोत. तर DVTची जी वेबसाईट आहे बघा, इथे DVTची वेबसाईट आहे. या DVTच्या वेबसाईटवर ही PDF अपलोड करण्यात आलेली आहे. तर आजच ही PDF अपलोड झालेली आहे. तर बघा, इथे आपल्याला महत्त्वाच्या डेट्स दिल्या आहेत, तर एकदा जाणून घ्या. तर बघा, तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत तुमचा फॉर्म भरू शकता सेकंड राऊंडसाठी किंवा एडिट करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आणि त्याला दुरुस्त करणे हे आहे 30 नोव्हेंबरपर्यंत. ठीक आहे. तर 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज दुरुस्त करू शकता. त्यानंतर सेकंड बघा, सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, दुसऱ्या फेरीसाठी आपल्याला प्रिफरन्स किंवा विकल्प ज्याला म्हणतो ते निवडू शकतो आपण 30 तारखेपर्यंत. ठीक आहे. तर 30 नोव्हेंबरपर्यंत आपण काय करू शकतो, ऑप्शन्स फॉर्म भरू शकतो. ओके. त्यानंतरची डेट बघा, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. तर 3 डिसेंबरपर्यंत काय होऊ शकतं, गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन जाईल, म्हणजे तुमच्या मेरिट लिस्ट तिथे लागून जाईल. नंतर बघा, तर दुसरी प्रवेश फेरी. आता इथे बघा, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे, तर तुम्ही जेव्हा दुसरी ऑप्शन वगैरे भरता तर बघा इथे काय होईल, याची निवड यादी जी आहे ती संकेतस्थळावर येऊन जाईल आणि तुम्हाला SMS द्वारे समजून जाईल की तुम्हाला कुठल्या कॉलेजला नंबर वगैरे लागलेला आहे. तर हे 4 तारखेला ही प्रोसेस होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा काय, तुमचा नंबर लागल्यानंतर बघा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला 5 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत ॲडमिशनसाठी त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. आणि यामध्ये इथे लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर पहिल्या 3 ऑप्शनपैकी जर तुमचा नंबर लागलेला असेल, म्हणजे ऑप्शन फॉर्ममध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा ऑप्शन जे तुम्ही भरलेला आहे त्यापैकी जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करणे कंपल्सरी आहे. जर तुम्ही ॲडमिशन केली नाही तर तुमचा या प्रवेश फेरीतून तुम्हाला बाद केलं जाईल. तुम्हाला कुठल्याही नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही. ठीक आहे. तर आता बघा, सेकंड फेरीची जी ॲडमिशन डेट आहे ती 5 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत आहे. आणि हे लक्षात असू द्या, पहिले 3 विकल्प कंपल्सरी आहे. त्यानंतर तिसरी प्रवेश फेरी होईल. ठीक आहे. तर ते 5 डिसेंबरपासून तुमच्या ॲडमिशन ज्या झाल्या त्यानंतर चालू होऊन जाईल, त्याचे विकल्प वगैरे सादर करणे. ठीक आहे. तर या प्रकारे तिसरी प्रवेश फेरी होईल. आता याची डेट बघून घ्या. इथे यांनी 12 ते 15 तारीख जी आहे ती दिली आपल्याला तिसऱ्या फेरीची. त्यानंतर चौथी फेरी होईल. ठीक आहे. तर चौथ्या फेरीची बघा, यामध्ये काय होईल, आपल्याला 12 ते 15 तारखेपर्यंत काय करता येईल, ऑप्शन्स फॉर्म वगैरे भरता येईल. ठीक आहे. 12 ते 15 तारखेपर्यंत. त्यानंतर तुमची यादी जी आहे चौथ्या फेरीची ती 18 डिसेंबरला प्रसिद्ध होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी काय करायचं आहे, मूळ प्रमाणपत्रासह तिथे काय करायचं आहे, ॲडमिशनसाठी जायचं आहे. ते 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर. ठीक आहे. तर या प्रकारे होईल चौथी फेरी. आणि त्यानंतर येते 5वी फेरी. ठीक आहे. त्याला समुपदेशन फेरी म्हणतात. तर ही 5वी फेरी बघा, याची डेट यांनी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला 5व्या फेरीसाठी नवीन अर्ज तुम्ही भरू शकता. ज्यांचा कुठल्याही फेरीसाठी नंबर लागलेला नाही आहे ते काय करू शकतात, 5व्या राऊंडसाठी फॉर्म भरू शकतात. किंवा ज्यांचा फॉर्म चुकला आहे म्हणून त्यांचा नंबर लागलेला नाही असे विद्यार्थीसुद्धा इथे 5वी फेरी अटेंड करू शकता. ठीक आहे. तर 1 डिसेंबरपासून ते 20 डिसेंबरपर्यंत 5व्या फेरीसाठी फॉर्म भरणे चालू होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला फेरी फॉर्म भरल्यानंतर कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे ते बघा 24 डिसेंबरला तुम्हाला कळवण्यात येईल. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्या 5 फेऱ्या होतील. तर अजून जर या डेट्समध्ये चेंजेस झाले तर तुम्हाला अपडेट्स आम्ही या चॅनलवर देत राहू. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.